विवाह बंधन भाग 25. आदित्य आणि अनयाचा भूतकाळ. पावसाची रिपरिप सुरू होती. खिडकीबाहेर आकाश काळसर झालं होतं आणि त्या आकाशासारखंच अनयाच्या मनातही अस्वस्थतेचं वादळ घोंघावत होतं. हातातल्या चहाच्या कपातून वाफ निघत होती, पण आदित्य उभेलाही तिच्या मनातल्या थंडीवर काहीच उपाय होत नव्हता. आज आदित्य फार शांत होता. नेहमीसारखं ऑफिसच्या गोष्टी, हलकी फुलकी गंमत किंवा तिच्या चेहऱ्यावर हसू आणणारे शब्द काहीच नव्हतं. तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत होता, जणू काही पावसाच्या थेंबामध्ये त्याला त्याचं उत्तर सापडणार होतं. आदित्य, अनयाने हळूच हाक मारली. तो दचकून तिच्याकडे वळला. चेहऱ्यावर तेच ओळखीचं संयमित हास्य, पण डोळ्यात खोलवर काहीतरी लपलेलं. काही नाही अनया, फक्त थोडासा थकवा आहे, तो म्हणाला. पण अनया आता त्याला ओळखू लागली होती. विवाहबंधनात अडकूनही त्याच्या प्रत्येक शांततेमागे एखादा न बोललेला शब्द असतो हे तिला कळू लागलं होतं. ती हळू उठून त्याच्याजवळ गेली. थकवा नाहीये आज, तू काहीतरी लपवतोयस, आणि आज नाही तर कधी ना कधी मला ते जाणून घ्यायचंच हवं. आदित्यने दीर्घ श्वास घेतला. पावसाचा आवाज अधिकच वाढला, जणू निसर्गही त्याला त्याच्या भूतकाळाकडे नेत होता. तुला खरंच जाणून घ्यायचंय? त्याचा आवाज गंभीर झाला. अनयाने मान हलवली. हो, कारण आपण आता फक्त दोन अनोळखी नाही आहोत, आपण नवरा बायको आहोत. आदित्य तो काही क्षण शांत राहिला, मग खुर्चीवर बसला आणि डोळे मिटले. माझा भूतकाळ सोपा नाही अनया, तिथे चुका आहेत, अपराध आहेत, आणि एक असा आदित्य आहे ज्याला मी स्वतःही विसरायचा प्रयत्न केला. आदित्यचा भूतकाळ. कॉलेजच्या दिवसात मी आजसारखा नव्हतो. तो बोलू लागला तेव्हा मी फार उद्ध्वस्त होतो. आयुष्य म्हणजे फक्त यश, पैसा आणि स्वतःचं समाधान एवढंच मला माहिती होतं. अनया शांतपणे ऐकत होती. माझ्या आयुष्यात एक मुलगी होती, रिया. आम्ही दोघं एकमेकावर खूप प्रेम करत होतो किंवा किमान मला तसं वाटायचं. तो कटू हसला. मी माझ्या करिअरसाठी सगळं बाजूला ठेवलं, तिच्या भावना, तिचं प्रेम, सगळं. मग अनयाचा आवाज थरथरला. मग एक दिवस तिने मला सांगितलं की तिला माझ्याशी लग्न करायचं आहे, आणि मी तो थांबला. मी तिला नकार दिला, कारण त्यावेळी मला लग्न म्हणजे बंधन वाटायचं, लग्न करणं म्हणजे जबाबदारी वाटायची. खोलीत शांतता पसरली. ती मला सोडून गेली, आणि काही महिन्यांनी मला कळलं की तिने लग्न केलं आहे. अनयाच्या हातातून कपच खाली पडला. काय? आदित्यचे डोळे ओलावले. मी स्वतःला जबाबदार धरलो. त्या दिवसापासून मी स्वतःला शिक्षा देतोय. प्रेमावर, नात्यावर विश्वास ठेवणं मी थांबवलं आहे. तो थांबला, आणि म्हणूनच कदाचित आपल्या लग्नालाही मी सुरुवातीला केवळ एक करार समजलो. अनयाच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती त्याच्या जवळ जाऊन बसली. आणि आदित्य, तू चूक केलीयस, पण तू गुन्हेगार नाहीस. प्रत्येक माणूस चुका करतो. तो तिच्याकडे पाहत राहिला. तू असं कसं म्हणू शकतेस? मी एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. अनयाने त्याचा हात धरला. आणि तू स्वतःचं आयुष्यही तेव्हापासून उद्ध्वस्त केलंस, पण आता तुला स्वतःला माफ करायला शिकायला हवं. अनयाचा भूतकाळ. आदित्य काही बोलणार तोच इतक्यात अनयाने हात मागे घेतला. आणि आता माझी पाळी आहे, ती म्हणाली. तो चकित झाला. आणि तुझा भूतकाळ? ती हलकेच हसली, पण त्या हास्यात वेदना होत्या. माझं आयुष्यही सरळ रेषेत चाललेलं नाही. आदित्य, ती खिडकीजवळ गेली. आणि माझ्या पहिल्या प्रेमाचं नाव रोहन होतं. तो माझ्याच गावातला. आम्ही दोघं लहानपणापासून एकत्र. आदित्य शांतपणे ऐकत राहिला, पण त्याचं स्वप्न मोठं होतं. शहरात जाऊन मोठं व्हायचं. मी त्याच्यासाठी सगळं सोडलं, कुटुंब, शिक्षण, सगळं. पण ती थांबली. पण शहरात गेल्यावर त्याला मी ओझं वाटू लागले. एक दिवस तो निघून गेला. कोणताही निरोप न देता. आदित्यच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. त्या दिवशी मी ठरवलं, पुन्हा कोणावरही पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. प्रेम म्हणजे फक्त वेदना, अनया म्हणाली. ती त्याच्याकडे वळली. म्हणूनच आपल्या लग्नाला मीही सुरुवातीला फक्त जबाबदारी समजलं. वर्तमानातली जवळीक. दोघंही काही क्षण शांत होते. पावसाचा आवाज आता मंद झाला होता. आदित्यने हळूच तिच्या हातावर हात ठेवला होता, आणि आपण दोघंही भूतकाळातून पळत होतो. अनया, ती मान हलवली. पण कदाचित हे लग्न म्हणजे बंधन नाही, तर संधी आहे. तो तिच्याकडे पाहत म्हणाला. संधी, स्वतःला आणि एकमेकांना नव्याने ओळखण्याची. अनयाच्या ओठावर हलकंसं हसू आलं, आणि भूतकाळाला मागे ठेवण्याची. पहिल्यांदाच आदित्यच्या मनात अपराधाऐवजी थोडी शांतता उतरली. त्याने जाणलं, विवाहबंधन म्हणजे फक्त समाजाने लावलेली गाठ नाही, तर तो दोन तुटलेल्या मनांना एकमेकात आधार देणारा धागा आहे. पावसाच्या शेवटच्या थेंबासोबत त्याच्या मनातल्या जुन्या आठवणी हळूहळू बाधायला सुरुवात झाली होती.
वाढायला सुरुवात झाली होती. कंटिन्यू भाग 26 नक्कीच बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.